मराठा आरक्षण आंदोलनावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाची सातत्याने दिशाभूल करत आहेत। 50% जास्त आरक्षण देण्याचा राज्य सरकारला कुठलाही अधिकार नसताना आरक्षण देण्याच्या घोषणा करून ते मराठा समाजाची आणि राज्यातील सर्व जनतेची फसवणूक करत आहेत। त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहोत, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी दिली आहे। आज सकाळी माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन मागासवर्गीय आयोगाचा अहवाल तर स्वीकारला, परंतु 50%च्या पुढचं ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस सरकारने आरक्षण दिलं होतं तसं आरक्षण देऊ असं त्यांनी सांगितलं, जी मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आहे। एक वेळ देवेंद्र फडणवीसने केली होती, आता त्याच्याच मार्गदर्शनाखाली एकनाथराव शिंदे साहेब करू पाहतायत। कारण आजही 50%च्या पुढे आरक्षण देण्याचे अधिकार कुठल्याही राज्य सरकारला नाही आहेत आणि एकनाथराव शिंदे साहेब नसलेले अधिकार या ठिकाणी वापरू इच्छितात। सगळे सोयरे मसुदा अधिसूचनेत सुद्धा त्यांनी सोयऱ्याचा समावेश केला नाही, सजातीय विवाह शब्द टाकला आणि इतर सगळ्या जाती जमातीला तो लागू केला। त्यातूनही त्यांनी मराठ्यासह सगळ्या जाती समूहाची फसवणूक केली। कुणबी नोंदीसाठी आम्ही कुठला GR काढला नाही। 1967 पूर्वीचा GR प्रमाणे कुणबी नोंद असेल तर त्याला प्रमाणपत्र मिळेल आणि मराठ्यांना आम्ही आरक्षण मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार पण 52%च्या पुढे राज्यात असलेलं किंवा EWS जर ॲड केलं तर 62%च्या पुढचं देऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, की जी मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आहे। इंदिरा साहनीच्या कसोटीवर आज देशात असलेल्या कायद्यानुसार आणि जे काही घटना दुरुस्ती झाल्यात त्याप्रमाणे 50%च्या पुढचं कुठलंही आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही। म्हणून आपल्या माध्यमातून माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना मी आवाहन करतो की आपण मराठा समाजाची फसवणूक करू नका। जे अधिकार नाहीत आपल्याला ते अधिकार वापरू नका। आणि जर उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अधिकार नसलेलं आरक्षण देण्याचा ठराव त्यांनी मंजूर केला तर या मंत्रिमंडळावर 420चा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। कारण एकदा यांनी तशीच फसवणूक केली, आता मराठा समाजाची आम्हाला फसवणूक होऊ द्यायची नाही। म्हणून जे अधिकार नाहीत ते त्यांनी वापरू नयेत आणि त्यांना माझी नम्र विनंती आहे, तुम्ही कायदा बनवू नका, तर केंद्र सरकारकडे शिफारस करून केंद्रीय मंत्रिमंडळाला मराठा समाजाचा अध्यादेश काढू द्या आणि संसदेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण द्या, तरच टिकावं असेल। आणि दुसरं, मराठवाड्यातील मराठा समाजाला राज्यातील इतर मराठा समाजामध्ये न घेता या 8 जिल्ह्यातील मराठ्यांना हैदराबाद संस्थानातील नोंदीनुसार अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या कमिटीचा रिपोर्ट आपण मागून तो स्वीकारून वेगळं आरक्षण द्या, त्याशिवाय हा प्रश्न मिटू शकत नाही। आणि आपण वारंवार मराठा समाजाची फसवणूक करतात, ती फसवणूक बंद करा।